सौरभ. राधा, थँक्स फोन उचलल्याबद्दल. घाबरू नकोस, हा माझा शेवटचा फोन कॉल आहे. सौरभ. हो. राधा, भविष्यात काय वाढून ठेवलंय मला खरंच माहित नाही, पण आता मी मात्र निश्चय केलाय सीमा वहिनीला सांभाळण्याचा. राधा, मार्कंड दादाचं सत्य सीमा वहिनीला कळलंय. आणि पूर्णपणे सुन्न झाली ती. आणि मला नाही सहन होते ते. त्यामुळे मी आता ठरवलंय की सीमा वहिनीच्या मनाविरुद्ध कणभरही वागायचं नाही. त्यामुळे आपली ताटातूट आता अटळ आहे राधा. तुझं माहित नाही मला, पण मला ही गोष्ट खूप जड जाणार आहे. सौरभ, तू स्वतःला ना कामामध्ये इन्व्हॉल्व कर, मग तुला त्रास नाही होणार. तूही तुझ्या कामात बुडालेली असतेस राधा, पण म्हणून आपल्या ताटातुटीचा तुला त्रास होत नाही असं तू म्हणू शकतेस का? जाऊ दे, या गोष्टीवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. आता माझा निश्चय पक्का आहे. आतापर्यंत आपण वागत होतो त्या निश्चयाप्रमाणे, पण तरीही माझं मन सारखं तुझ्या मागे धावायचं. तुला भेटण्याची कारणं शोधायचं. पण आता नाही, आता नाही. आता माझा निर्णय पक्का आहे, सीमा वहिनीला सांभाळण्याचा. त्यामुळे आता मी ठरवलंय राधा, राधा फक्त एक रिक्वेस्ट आहे तुला, की आपण वेगळे झालो असलो ना तरी तू पूर्वीसारखी बेरंग होऊ नकोस. आता आहेस तशीच हसरी राहा. माझ्या मनात तुझं हेच हसरं रूप राहू दे, हेच हसरं रूप राहू दे. आय लव्ह यू राधा. सीमावहिनी खूप खचलेल्या दिसत आहेत. सौरभच त्यांना सावरू शकतो, एक नॉर्मल आयुष्य जगायला प्रवृत्त करू शकतो. सौरभ, फायनली तू सगळ्या गोष्टी गांभीर्याने घ्यायला लागलायस. लव्ह यू आणि ऑल द बेस्ट. आता मला एकटं नाही वाटणार.
ठेवतेस का ते मंगळसूत्र? घाल ते मंगळसूत्र. हो, कुंकुही लाव. मला माहिती आहे मार्कंड या जगामध्ये नाहीये. असे मार्कंडने काय दिले का तुला आतापर्यंत? पण दादा, हे बघ बाळा, मला माहितीये की या घरामध्ये तू मार्कंडची बायको म्हणून आलीस. फक्त तेवढ्या पुरताच मार्कंडचा संबंध होता. त्यानंतर या घराची लक्ष्मी तू तुझ्या कर्तृत्वावर झालीस. या घराला तू आपलं मानलंस. हे सौभाग्य अलंकार घालण्याचे अधिकार आहेत तुला, हक्क आहे तुला. मार्कंड असला नसला तरी सुद्धा. असे इतकी वर्ष मार्कंड होता, पण खरंच होता तो तुझ्या आयुष्यात. तरी मंगळसूत्र घालत होतीसच ना, कुंकू लावत होतीसच ना. काय नाही, अशा मोकळ्या गळ्याने अशा पांढऱ्या कपाळाची सीमा आम्ही नाही बघू शकत. आम्हाला सतत अशी हसरी खेळती, ठसठशीत कुंकू लावलेली, छान मंगळसूत्र घातलेली सीमा बघायची. हा तुझा अधिकार आहे, तू मिळवलंयस. केवळ मार्कंडची बायको म्हणून तुला हा अधिकार मिळालेला नाहीये. हे घर, या घराची ओळख तू निर्माण केलीस. आजपर्यंत कधी बोललो नाही. एक गंमत सांगू तुला. तू लग्न करून येण्यापूर्वी आमच्या घराकडं मधुकर धर्माधिकाऱ्यांचं घर म्हणून लोक बघायचे. पण गेल्या काही वर्षात या घरावर तुझे असे संस्कार आहेत, या घरातल्या माणसांवर तू असे संस्कार केलेस की हे सीमा धर्माधिकाऱ्यांचं घर म्हणून ओळखलं जातं. मी जातो ना बाहेर, सीमा धर्माधिकाऱ्यांचे सासरे म्हणून मला ओळखतात. की तू स्वतःची ओळख निर्माण केलीस. या घराची लक्ष्मी आहेस तू, या घराचं सौभाग्य आहेस तू. त्यामुळे मार्कंड असला काय किंवा नसला काय, तू मंगळसूत्र कायम घालायचंस. जुन्या पिढीतला आहे मी. एका वेगळ्या अँगलने विचार केला तर मला हे पटणारही नाही कदाचित, पण तुझ्या बाबतीत नाही. एक सासरा म्हणून नाही, एक बाप म्हणून सांगतोय तुला. लाव कुंकू, घाल ते मंगळसूत्र. आयुष्यभर अशीच राहा, सौभाग्यवती म्हणून, आमच्या घरची लक्ष्मी म्हणून. उद्या मी असेन नसेन, मंगळसूत्र कधी काढू नकोस, कुंकू कधीही पुसू नकोस. शेवटपर्यंत या घराची लक्ष्मी म्हणून वावरायचंस. सुखी हो बाळा, आनंदात राहा, हसत राहा.
नाही नाही ते बोलले मी यश तुला, नाही नाही ते बोलले. तू तू खरंच किती चांगला आहेस रे. मार्कंडासाठी तू आणि मी. रंजे रडू नको, रडू नकोस का. तुझा पण काय चुकलं, तुला काहीच माहित नव्हता. तुला काय माहित मी दुकान विकणार ते. मार्कंड दादा बरा व्हावा म्हणून मी सगळ्यांकडून पैसे घेतले. काय काय नाही केलं ग. तो बरा होईल मग आपला सगळा व्यवस्थित होईल असं वाटलं, पण नाही झाला. तो एकट्याने सगळं सहन केलंस ना. तू आम्हाला काही सांगितलं नाही, त्याचा खूप राग आला होता मला तुझा. पण बरोबर होतं तुझं, बरोबर होतं. त्यावेळी सीमाची तब्येत इतकी नाजूक होती की कदाचित ते कळलं असतं तर आपण दोघांनाही गमावून बसलो असतो. बरोबर होतं तुझं. यश, मला खरंच वाटत नाहीये रे की मार्कंड गेलाय. तो आपल्यात नाही. त्याहून मला जास्त वाईट वाटतं की दोघही चांगली माणसं ग, पण दोघांच्या आयुष्यात सुख नाही. ना मार्कंडच्या ना सीमाच्या. अहो, पुरे झालं आता. असा किती दिवस त्रास करून घेणार आहात स्वतःला. प्लीज नका ना रडू. गार्गी, गार्गी, मार्कंड दादा माझा फक्त भाऊ नव्हता, माझा आदर्श होता. आदर्श? पण मार्कंड दादा तर गेल्या 10 वर्षात इकडे हार्डली 5-6 वेळाच आले असतील. ते सुद्धा 3-4 दिवसांकरताच. आणि अहो, सीमा बहिणींच्या बाबतीत ते जे काही वागलेत ना, खरंच अजब आहे ते सगळं. मग तरीही तुम्ही इतके सगळे का रडताय? अहो, एवढं चिडायला काय झालं? खरं तेच बोलतेय मी. मार्कंड दादा आपल्या लग्नालाही आले नव्हते. आणि या कमालच आहे. जे मार्कंड दादा यांना अजिबात विचारत नव्हते त्यांच्यासाठी इतकं दुःख होतं यांना. अजबच आहेत या घरातले लोक. श्यामल, काय झालं ग हे? मार्कंडचं हे असं कसं झालं ग? वाळूसारखा निसटला हातातून, कळलंच नाही कधी. आपलं पहिलं लेकरू
मला आठवते ना, जरा तुला हलू द्यायचो नाही मी. नाना तऱ्हेची चूर्ण काय, काढे काय, का तर पहिलं लेकरू सुदृढ व्हावं म्हणून. झालं सुदृढ. खूप लाडांनी वाढवलंस तू मी. आणि मग एक दिवस उडून गेलं भुर्रकन आफ्रिकेला. विश्वास ठेवला वेड्यासारखा. आपला मुलगा आहे तो. आपले संस्कार वाया जाणार नाहीत. मार्कंड चुकला आणि या सगळ्याचे परिणाम बिचारे त्या सीमाला भोगावे लागले. काय दोष आहे ग श्यामल त्या पोरीचा? काय दोष? तिने त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, हा दोष आहे तिचा? काय आपल्या घराण्याशी एकनिष्ठ राहिली, हा दोष आहे तिचा? सगळं माहीत असून सुद्धा पोरीने स्वीकार केला त्याचा. अर्थात फक्त मार्कंडला दोष देऊन तरी काय म्हणा, मी तितकाच दोषी आहे. थांबवू शकलो नाही त्याला. आफ्रिकेमध्ये काय करतोय खडसावून विचारायला हवं होतं. कान धरायचा अधिकार होता एक बाप म्हणून माझा, पण तो अधिकार मी गाजवला नाही. इकडे वेड्यासारखा सीमाशी भांडत राहिलो. त्या पोरीचं आयुष्य डोळ्यासमोर बर्बाद होत असताना सुद्धा मी एक सासरा म्हणून काहीही करू शकलो नाही. मार्कंड इतकाच मी सुद्धा दोषी आहे, अपराधी आहे. आज निघून गेलं पोरग. तुला हे सगळं माहिती होतं ना राधा? पण तू सुद्धा मला काहीच बोलली नाही. सगळ्यांनी मिळून मला अंधारात ठेवलं. सीमा वहिनी, प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. तुम्ही आता हे सगळं सहन करू शकताय कारण तुम्ही आता खूप स्टेबल आहात. पण जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा तुमची तब्येत खूप नाजूक होती. तुम्हाला सहन नसतं झालं. हो, ते सगळं कळतंय मला. ठीक आहे, मी ठेवते आता फोन. काय झालं? कोणाचा फोन होता? बाबांचा. सीमा वहिनी, सीमा वहिनी सांभाळ स्वतःला. प्लीज शांत हो सीमा वहिनी. सीमा वहिनी, आपलं काय ठरलंय हा? की जुन्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या, आता नवीन आयुष्याला सुरुवात करायची. हा? आणि तुला विश्रांतीची खरंच गरज आहे. आपण एक काम करू, तू आराम कर, मी तुझ्यासाठी मस्त गरम गरम कॉफी करून घेऊन येतो. सौरभ, सौरभ, माझं एक काम करशील का रे? बोल ना. त्या राणी दीक्षितला मुलगा झालाय. काही करून मला त्या मुलाचा फोटो बघता येईल असं काहीतरी करशील का रे?